नमस्कार फ्रेंड्स, वर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज करणार आहे मी पत्तागोबीचे कटलेट। तर पत्तागोबीचे कटलेट खाण्यासाठी पण पौष्टिक आणि आपण अजून साहित्य त्याच्यात आपण ॲड करू शकतो, जसं की बीट, गाजर, शिमला। आपणाला जे आवडेल ते दुसऱ्या पण भाज्या आपण ॲड करू शकतो, पण जास्त आपणाला पत्तागोबी घ्यायचं आहे। तर चला पत्तागोबीचे कटलेट कसे करायचे ते बघूया। हे कटलेटचं साहित्य बघून घेऊया आपण। हे बघा, मेन इन्ग्रेडियंट म्हणजे पत्तागोबी। पत्तागोबी हे छान मी बारीक चिरून धुवून घेतलेले आहे आणि हे लसण पाकळ्या, हे बीट, कोथिंबीर आणि हा एक मोठा बटाटा घेतलेला आहे, 2 कांदे आणि 2 हिरव्या मिरच्या। तर आपल्याला हे बटाट्याची साल काढून आता मस्त हे बटाटा आपल्याला खिसून घ्यायचा आहे आणि कांदे पण बारीक चिरून घ्यायचा आहे। पत्तागोबी पण बारीक चिरलेलाच आहे, आपण पत्तागोबी खिसून पण घेतला तरी चालेल। आणि बटाटा खिसून घ्यायचा आहे। वा, खिसून हे आपल्याला पाण्यात टाकून घ्यायचं आहे खीस। हा पडलेला खीस आपल्याला पाण्यात टाकून घ्यायचं आहे लगेच, कारण काळा पडतो तो बटाट्याचा खीस, त्याच्यामुळे आपल्याला हे खिसल्यानंतर आपल्याला हे बीट पण खिसून घ्यायचं आहे। धुवून घ्यायचं नाही आहे, बटाटा काळं पडतं म्हणून पाण्यात टाकायचं आहे आपल्याला। आणि हे बघा, आता हे बीट मी एका प्लेटमध्ये काढून घेते। बीट खिसल्यानंतर आता हे बटाट्याचं खीस आपण पाण्यात टाकलेलं होतं, हे बघा पांढरं शुभ्र राहतं असं पाण्यात टाकल्यानंतर। आता हे बटाट्याचं खीस आपल्याला छान असं पिळून काढून घ्यायचं आहे। हे पण आता एका प्लेटात काढून घेऊया। चला तर मग आता हे आपल्याला कांदा पण छान बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे। मला कांदा हा लांब चिरायचा आहे, असा एकदम बारीक बारीक काप करायचं। नंतर आपल्याला हे असे उकळून पण घ्यायचे। चला, हे बघा कटलेटचं सर्व साहित्य तयार आहे। आता परत एकदा बघून घ्या सर्व। हे पत्तागोबी, हे बटाटा आहे खिसलेला, हे बीट, हे लसणाचं पेस्ट, हा ओवा, हे जिरे, हे कांदे बारीक कट करून घेतलेला आहे एकदम पातळ, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि हे बेसनचं पीठ। लाल तिखट मीठ टाकायचं आहे, ते टाकते वेळेस सांगते। चला तर आता आपल्याला हे एका टोपल्यामध्ये सर्व साहित्य काढून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये पत्तागोबी टाकलेला आहे, आता याच्यात टाकायचं आहे हे खिसलेला बटाटा सर्व। आता बटाटा टाकल्यानंतर आपल्याला टाकायचं याच्यामध्ये बीट। बीटाने कलर खूप छान येतो आणि पौष्टिक पण असतं, त्याच्यामुळे बीट पण आपण टाकायचं। आणि याच्यात टाकायचं परत कांदा। कांदा टाकल्यानंतर मग याच्यात टाकूया कोथिंबीर। कोथिंबीर टाकल्यानंतर हे हिरवी मिरची। हिरवी मिरची झाल्यानंतर लसूण वाटून घेतलेलं आहे मी मोठं मोठं, हे लसूण टाकूया। हे चमचाभर जिरे टाकल्यानंतर ओवा टाकायचे, ते पण असं हातावर हे करून टाकायचे। आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मीठ। हे पहा, मीठ टाकल्यानंतर टाकायचं आहे अर्धा चमचा हळद टाकल्यानंतर हे लाल तिखट। आता हे सर्व साहित्य एकदम हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। बघा, बीटामुळे कलर किती सुंदर आलेला आहे। हे आधी साहित्य सर्व मिक्स करून घेऊन मग नंतर आपल्याला ह्याच्यात टाकायचं बेसन पीठ, त्याच्यामुळे हे आधी साहित्य मिक्स करून घेऊया। हे बघा, हे छान मिक्स झालेलं आहे। आता ह्याच्यात टाकूया आपण हे 1 वाटी बेसनचं पीठ। आता हे छान हाताने मस्त पीठ मळून घेऊया सर्व। पाणी जास्त टाकायची गरज नाही, कारण कांद्याला आणि बीट पुन्हा पत्तागोबी ह्या सगळ्यांना थोडं थोडंसं पाणी असतं, त्याच्यामुळे आधी असंच पीठ मळायचं, नंतर लागलंच तर थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारून आपण हे करू शकतो, मळू शकतो।
हे बघा आता आपलं हे छान मळून झालेलं आहे कटलेटचं पीठ. जास्त पीठ टाकायचं नाही आहे आपणाला. आता हे छान छोटे छोटे गोळे करून आपणाला कटलेटचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा असे. बघा अशा प्रकारे आपण हे सर्वच कटलेट करून घेऊया. हे बघा असे. हे बघा आपले हे कटलेट करून तयार आहेत. आता चला तर मग आता आपल्याला ह्याला कमी तेलात फ्राय करायचं आहे. गॅसवरती पॅन ठेवले मी आता गरम व्हायला. हे पहा आता याच्यात टाकायचे मला तेल. मला जास्त तेल टाकायचं नाही कारण तळून घ्यायचं नाही आपल्याला. हे फक्त थोडे तेल आता गरम झालेलं आहे. आता आपण हे एक एक असं छान तळून घेऊया. हे बघा आता मध्यम गॅसवर आपल्याला तळायचं हे आणि असं छान पलटून घ्यायचं. हे बघा किती सुंदर झालेलं आहेत आणि कुरकुरीत पण होतात आणि किती पौष्टिक आहेत बघा ना. हे मुलांच्या डब्यासाठी पण खूप खूप छान. तर छान हे मध्यम गॅसवर तळायचं आहे आपल्याला. चला आपले कटलेट खाण्यासाठी तयार आहेत आता. हे बघा किती सुंदर झालेले आहेत. चला आता काढून घेऊया आपण हे. चला ही गरमागरम आपले कटलेट खाण्यासाठी तयार. हे बघा किती सुंदर झालेले आहेत आणि एकदम कुरकुरीत पण. हे बघा हे बघा आपले कटलेट खाण्यासाठी तयार आहेत आता. बघा किती सुंदर झालेले आहेत आणि किती पौष्टिक आहेत ते. आता बघा असं केचप सोबत खाऊ शकतो.